चरित्र आहे. जेव्हा नाथराय परत आले तेव्हा ते मंत्र बदलला, फक्त ज्ञानराज 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 ज्ञानदेव हाच मंत्र. प्रवचन पूर्वी वेदांतावर करायची नाथराय, उपनिषदावर करायची. जेव्हापासून आळंदीहून आले आणि माऊलींची भेट झाली तेव्हापासून फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीवर प्रवचन. झालेला बदल लोकांच्या लक्षात आला आणि कुणीतरी नाथरायांना विचारते की प्रवचन ज्ञानेश्वरीचे, मंत्र सुद्धा आता वैदिक नाही, हा आपला ज्ञानराज ज्ञानोबा 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 ज्ञानेश ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर असे माऊली कोण आहे, काय आहे, कसे नाथरायनी ते कसे, याचं उत्तर पहिल्याच्या हे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माऊलींच्या स्वभावाचं वैशिष्ट्य नाथराय सांगतायत की माऊली कृपाळू आहे. दोन शब्द आहेत, एक दयाळू आणि एक कृपाळू. माऊलींसाठी संतांसाठी कृपाळू विशेषण वापरलं जातं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे शृंगारीले बाळ शृंगारीले बाळ
असते. माऊली कृपाळू, माऊली कृपाळू, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मन, आठवण तुम्ही द्यावी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया विठला. पंढरपूरला नामदेव महाराजांचं मंदिर, नामदेवरायांचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात नव्हतं होत आलं, पांडुरंगाच्या मंदिरात. देवाची कीर्तन देवाच्या मंदिरात होणार. 4 जणांना समाजाने मंदिरात येण्याचा अधिकार दिला. सोखा महाराज, कबीर, कानोपात्रा, जनाबाई. जनाबाई दासी आहेत, कानोपात्रा विषयीची मुलगी. सोखा महाराज अंते जैन, कबीर मुस्लिम आहे असं समाज म्हणत होता. चूक होती समाजाची, गोड चूक होती म्हणा, फार मोठी चूक होती. नाही तर खेळा होता म्हणा, पण त्याचं समर्थन नाही करता. माऊलींचं मंदिर आहे. हा मृदंग आणला मयूरजी बांदास महाराज वाजवत आहेत. मला एक सांगा, या मंदिराला जे, या मृदंगाला जे कातड आहे ते कुठल्या तरी कशाचं आहे? ते प्राण्याचं आहे. प्राणी मरणोपरांत कातड होतो. प्राण्याचं चांगलं आहे की नाही? पक्वास तरी होतो. मेला म्हणजे चप्पल तरी होतो. मेला चप्पल तरी होतो, पक्वास तरी होतो. मी विचार करतो, एवढा ऍटिट्यूड आहे माणसाला, एवढा अहंकार आहे माणसाला, काय होतं माणसाचं बरं मेल्यावर? काय होतं? पक्वास बिकवास एखाद्याचा बनवायलाच पाहिजे. नाही बोलणाऱ्याचं तर बनवलंच पाहिजे. काय वाचतो बा, काय बोल निघतात, काय होतं बरं? काय झोप? रात्री फोन येतो, 2 वाजता फोन येतो, गेले या 2 वाजता. आपणही विचार करतो, सकाळी गेला असता नाश्ता करून निवांत तर काय बिघडलं. माझा मुद्दा काय लक्षात घ्या, हे 2 जण हा मृदंग जर माऊलींना मंदिरात चालला, देवाला मंदिरात चालला, विठ्ठलाला, पांडुरंगाला, मरणोपरांत जर प्राणी मंदिरात चालतो, मेल्यावर ती वादी सुद्धा प्राण्याची ती वादी. मेल्यावर जर प्राणी मंदिरात चालतो, मेल्यानंतर कातड म्हणून, तर कोणीतरी जिवंत माणसाला मंदिराच्या बाहेर ठेवणं शांतपणा होता ना? कसं काय समर्थन करायचं? ज्ञानेश्वर महाराज जेव्हा कीर्तनाला निघाले तेव्हा 4घांना बाहेर बसलेलं पाहिलं. कीर्तनात आतमध्ये बसण्याचा अधिकार नाही म्हणून महाद्वाराच्या बाहेर ऐकायच्या तयारीत बसलेले 4घे जण माऊलींचे डोळे भरून आले. माऊली म्हणजे मूर्तिमंत कृपा, मूर्तिमंत कृपा. माऊली बाहेर आले आणि ते 4घांना असं बाहेर बसलेलं पाहिलं. डोळे पाणावले, विचार केला या 4घांना आतमध्ये घ्यावं. पण दुसरा विचार आला, यांना जर आतमध्ये घेतलं तर समाज परत आपल्याला वाईट टाकेल. माऊलींनी ती भोगलंय स्वतः. शुद्धीपत्र आणण्यासाठी म्हणून माऊली, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि मुक्ताई आळंदी ते पैठणभर उन्हात प्रवास केला. चरित्रात असं लिहितात, लक्ष्मण रामचंद्रांनीच लिहिले की जेव्हा ती मुक्ताई थकायची, तिच्या पायाला चटके बसायचे, तेव्हा ती विचारायची, ज्ञाना दादा हे शुद्धीपत्र म्हणजे काय असतं? आणि माऊलींच्या डोळ्याला धार लागायची की आम्हाला तर शुद्धीपत्र पाहिजे, मुंजेचा अधिकार पाहिजे, उपनयन पाहिजे. हिला काय पाहिजे? हिला काहीच नको, हिला काहीच नकोय. तरी पण ही आपल्यासाठी भावंड चालतायत, माझे दादा चालतायत म्हणून अनवाणी पायाने ती मुक्ता चालायची. माऊली तिला पाठीवर घ्यायची आणि मुक्ता सांगायची, दादा मी थकले नाही, मी चालतो, मी थकले नाही, मी चालतो. किती वर्षाचं अंतर आहे? 4 वर्षांचं अंतर आहे दोघांचं. 4 वर्ष मोठ्या भावाच्या पाठीशी बसताना मुक्ताईला सुद्धा असं वाटायचं की दादा थकेल, नको, मी चालतो. माऊलींना असं वाटलं की परत एकदा तेच. पण मग या 4घांना तर कीर्तन ऐकवलंच पाहिजे. आतमध्ये गेले माऊली, पण आपल्या मित्राला म्हणजे नामदेवरायांना सांगितलं होतं, नामा आजचं कीर्तन आपल्याला चंद्रभागेच्या वाळवंटात करायचं. त्या दिवशी नामदेवरायांनी ते कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात केलं. वाळवंटच का निवडलं? वाळवंटात तुम्ही कोणालाही बसले, तिथे काही टोल नाही, टॅक्स नाही, प्रोटोकॉल नाही. नदी म्हणजे समता. नदीमध्ये ब्राह्मण संध्या करत असला, कुत्रा आलं, तिला काही घेणं नाही. तिला दोन्ही सारखे, की गायीची तृषा की व्याघ्रात विष होऊन मारू, तिला काही घेणं नाही, तिला सगळे सारखे.
वाळवंटात बसायला अद्यापपर्यंत जरी टोल नाही, टॅक्स नाही, प्रोटोकॉल नाही, कोणी पुढे बसावं कोणी मागे बसावं, सगळे सारखे. म्हणून वाळवंटात कीर्तन नेलं. तुम्हाला सांगू, पुण्यामध्ये घडलेली घटना आहे आपल्या महाराष्ट्राच्या डॉक्युमेंटरीमध्ये, दस्तावेजांमध्ये नोंद आहे की कोणी एका सामान्य कुटुंबातल्या माणसाने धोतर नेसलं म्हणून त्याला शनिवार वाड्यासमोर 18 चापकाच्या पट्ट्यांची शिक्षा झाली होती. आज इथं भगीरथ काळे नावाची व्यक्ती धोतर, एक टांगी धोतर घालून कीर्तन करते. माऊलींची कृपा आहे महाराज, माऊलींची कृपा आहे, माऊलींची. इथं गणेश महाराज कुलकंठवार नावाची व्यक्ती या गादीवर बसते, माऊलींची कृपा आहे बरं. नाही ते शक्य नाही, ताकद नव्हती आपली इथं, कोणी बसून दिलं नसतं आपल्याला. केवळ माऊली. कोणी जर म्हणायला लागलं वारकरी संप्रदायाने काय केलंय, तर त्याला काल्याच्या कीर्तनात आणायचं आणि त्याला पंक्तीला बसवायचं. त्याला लगेच कळेल की जाती धर्म पंथ न विचारता जीव घालणारा पंथ केवळ वारकरी संप्रदाय. एक तर काय झालंय, भारतात बोलायचं नाही स्वातंत्र्य. कोणी उठलं का व्हॉट्सअप सोडून दुसरं काही वाचायचं नाही, कीर्तनकार दिसलं का डोकं लावायचं. भाषण स्वातंत्र्य. मी काहीतरी विनोद वाचला की एक परदेशातून, अमेरिकेतून एक कुत्र भारतात आलं, तर इथले कुत्रे स्वागताला गेले, त्याला खांद्यावर उचलले. त्या आलेल्या कुत्र्याला इथल्या कुत्र्यांनी विचारलं किती दिवस राहणार, म्हटले नाही कायमच इथे राहणार, सेटलच इथे होणार भारतात. इथल्या कुत्र्यांनी विचारलं काय कमी आहे तुला अमेरिकेमध्ये, का जाणार नाही, काय अडचण आहे. त्या आलेल्या कुत्र्याने सांगितलं होतं तिथे एक मोठी अडचण आहे, तिथं वाटेल ते भोगता येत नाही, इथं नाही भारी. माऊलींचं योगदान काय, तुकाराम महाराजांचं योगदान काय, हे वाचण्यापूर्वी मी तर म्हणतो फक्त माऊलींनी सगळ्यांना कीर्तन करण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार दिलाय, एवढं एक वाक्य फार पुरेस आहे, फार पुरेस. म्हणून आमचे सद्गुरू श्री जोग महाराज होते, त्यांच्या संस्थेत आम्ही शिकलो 105 वर्षांपूर्वी. त्या संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. नाव लक्षात ठेवा, विष्णू महाराज जोग. तुमच्या मामासाहेब, सद्गुरू मामासाहेब दांडेकरांचे सुद्धा गुरु. त्या जोग महाराजांना मामासाहेब दांडेकर, मारुतीभाऊ गुरव, लक्ष्मणभाऊ इगतपुरीकर आणि बंकट स्वामी महाराज या चौघांनी प्रश्न विचारला की हा अभंग क्षेपक आहे का, ज्ञानदेवी रचिला पाया. तर जोग महाराजांनी सांगितलं नाही, तो तर बहिणाबाई महाराजांचा अभंग आहे, तो घ्यायला पाहिजे. त्या बंकट स्वामी महाराजांनी, मामासाहेबांनी विचारलं मग महाराज बुवा, हा ज्ञानदेवी रचिला पाया कीर्तनाला अभंग कोणी का घेत नाही. तर म्हटलं तुम्ही कीर्तनकारांना विचारा. मग ती मिटिंग भरली, वारी म्हणजे मिटिंग पूर्वी. वारीमध्ये मामासाहेबांनी उठून विचारलं कीर्तनकारांना, कारण तुम्ही हा अभंग का घेत नाही, ज्ञानदेवी रचिला पाया. एका कीर्तनकारांनी धाडसाने जोग महाराजांसमोर धाडस करून सांगितलं की बुवा, याचा अर्थ कसा काय लावायचा. माऊलींनी जर भागवत धर्माचा पाया रचला तर आधी धर्म नव्हता का, पण वैष्णव धर्माचा पाया रचला असं जर म्हणायचं तर शुकदेवजींचं काय करायचं, पुंडलिकाचं काय करायचं. जर माऊलींनी पाया रचला मग ते कुठं प्रल्हाद, त्यांचं काय करायचं. मग त्याला जोग महाराजांनी असं उत्तर दिलं होतं. जोग महाराज म्हटले अरे पोरांनो, असे अंगणातून म्युन्सिपाल्टीची 10 इंची पाईपलाईन जावी. किती? 10 इंचीची पाईपलाईन जावी. पण म्युन्सिपाल्टीने 1 इंचीचा सुद्धा नळ काढू देऊ नये. आपण फक्त सांगायचं आपल्या अंगणातून 10 इंचीची पाईपलाईन गेली आणि 24 तास पाणी, पण मात्र पाण्यासाठी 10 किलोमीटर जावं लागायचं. कालांतराने कोणीतरी दयाळू ऑफिसर यावा, त्याने 1/2 इंचीची पाईपलाईन त्या 10 इंचीच्या पाईपलाईन मधून द्यावी. 1/2 इंची पाणी मिळू लागावं. तसंच आहे धर्म खूप दिवसांपासून, भागवत धर्म खूप दिवसांपासून. आपल्याला मात्र ती 1/2 इंचीची पाईपलाईन ज्ञानोबारायांनी दिली. ज्ञानदेवी रचिला पाय, रचिला पाय. Bye.
शिवाय आणि इतकं कृपाळू कोण असेल म्हणून कृपाळू उदार. पुढचा शब्द आहे माझा. थोडा आपला शब्द बरा नसता का वाटलं बरं? कृपाळू उदार आपला ज्ञानेश्वर चाल बसली असते, काय अडचण नसते, काय फार मीटर वाढलं नसतं. म्हणजे शब्द आहे त्या अलंकारात आहे त्या वृत्तामध्ये बसून गेला असतं, चाली बसल्या असत्या. कृपाळू उदार आपला ज्ञानेश्वर जमला असत, तरी पण माझाच. तुम्हाला सांगतो ज्ञानोबारायांचे वर्णन करणारे 1,500 अभंग आहेत वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयात. 35,000 अभंग आहेत सगळ्यांचे, निवृत्तीनाथ ते बैनाबाई निळोबा. 35,000 अभंग आहेत सकल संत गाथेमध्ये. 35,700 महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केली. 35,700 अभंगामध्ये 1,500 अभंग ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारे. सोका महाराजांनी वर्णन केले, सोयराबाईंनी वर्णन केले, कर्ममेळाने वर्णन केले, निर्मळा नावाची त्यांची बहिणी तिने वर्णन केले, नामदेवरायांनी वर्णन केले माऊलींचं, जनाबाई महाराजांनी वर्णन केले, राजाई महाराज आहेत नामदेवरायांच्या पत्नी त्यांनी वर्णन केले, नामदेवरायांची आई गोनाई तिने जनाबाईंनी वर्णन केले, नाथरायांनी वर्णन केले, नाथरायांचे बंधुबाई भामदास महाराज त्यांनी माऊलींचं स्तवन गायले, तुकाराम महाराजांनी गायले. तुकाराम महाराजांचे चिरंजीव आहेत एक नारायण महाराज, एक महादेव महाराज, दोघांनी माऊलींवर अभंग केले. एक संतोबा पवार आहेत त्यांनी अभंग केलेत, बहिणाबाईंनी अभंग केलेत. बहिणाबाईंचा मुलगा विठोबा आमच्याकडे समाधी कोपरगाव, त्यांनी सुद्धा माऊलींची स्तुती करणारे अभंग असे 1,500 अभंग केलेले आहेत. आणि ते सगळे वाचले लॉकडाऊन मध्ये, वेळ होता सगळे वाच म्हणजे गाथाच वाचून काढली 35,000. ज्ञानदेव स्तुती नावाचं जे प्रकरण आहे ते 1,500 अभंगाचं 1534 अभंग आहेत. त्याच्यात 1534 अभंगामध्ये एकाही अभंगामध्ये माऊलींना आपलं असं कोणताच संत म्हटलं नाही, नेहमी माझंच म्हटलं. कृपाळू उदार माझा या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानाबाई साधकाचा माय बाप दरुशने हरिता सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा आपला शब्द ग्रेट वाटतो की नाही, चांगला वाटतो की नाही, उंचीचा वाटतो की नाही. मग आपला म्हणण्याऐवजी माझा का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपला शब्द दिसायला चांगला आहे पण ते खरं नाही त्या शब्दाचं. आपला आपण एखाद्याच्या घरी जातो त्याला विचारतो की वा बंगला मागच्या वेळी नव्हता, कोणाचा आहे बरं, तो माणूस सांगतो आपलाच. 2 मजली जर बंगला असेल तर तो काय वरचा मजला, त्याला म्हणायचं वरचा मजला माझा. जर आपला तर वरचा मजल्यात मी राहतो, म्हणशील तुझा वरचा मजला रिकामा.
आपला फक्त म्हणायचं असतं आणि आपल्या वस्तूचे फार हाल असतात हो. आपल्या वस्तूचे बस नाही का आपली बस आपलीच का नाही सगळ्यांची काय हाल असतात त्या बसचे. त्या बसच्या कोपऱ्यामध्ये जी रांगोळी काढलेली असते विमल अंतकरणाची माणसं रंगरंगोटी केलेली असते त्या कोपऱ्यामध्ये. स्वतःच्या गाडीमध्ये असं कोपऱ्यात कोणी थुंकतं का असं कार मध्ये असं कोपऱ्यात का बरं नाही तुम्हाला? त्याचं कारणच आहे सोपं आहे की गाडी माझी आहे बस आपली आहे. दोघ जण बसमध्ये बसले होते बसमध्ये बसले होते. साधूंना आपला शब्दच आवडत नाही फार सापडणारच नाही. पण सापडला तरी आपला म्हणजे सार्वजनिक या अर्थाने नाही सापडणार. दोघे जण बसमध्ये बसले होते. सीट कव्हर फाटलं होतं आणि एक जण त्याच्यात बोट घालून कापूस काढायचं स्पंज तो बस. तर शेजारच्याने सांगितलं मूर्ख आहेस तू बस देशाची संपत्ती. त्यांच्या देशाची म्हणजे कोणाची? पहिले देशातल्या प्रत्येक माणसाचा अधिकार आहे या बस. प्रत्येक माणसाने टॅक्स भरला जीएसटी भरला त्यातून तर ही एसटी सरकारने आपल्याला दिली. प्रत्येक माणसाच्या पैशातून आलेली एसटी आहे. प्रत्येक माणसाचा वाटाही आहे एसटी मध्ये. पण तू कापूस काढतो त्यांचं तेच माझा वाटा घेतला काढून वाटली तो मी बाकीची घेऊन जाणार. हे आपल्या वस्तूचे हाल असतात. नाही आवडत साधू संतांना माझा आपला शब्द माझाच. देवाला सुद्धा माझ्या काही काही गाथ्यांमध्ये आहे बरं का आपण मी जो म्हणेन आता काही गाथ्यांमध्ये नाही आमच्या संस्थेच्या गाथेमध्ये आहे. देव माझा 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 देव माऊलींकडे ज्ञान आहे असा अर्थ नाही करायचा. माऊली हे ज्ञानाचे मालक आहे. तो म्हणेल ते तर आहे महाबोधू. म्हणजे माऊलींनी जर सांगितलं ऋग्वेदाला की तू आज रेड्याकडे जा तर त्या दिवशी ऋग्वेद रेड्याकडे जातो. कारण माऊली ऋग्वेदाचे ज्ञानाचे मालक आहे. ज्ञानसेश्वर आहे ज्ञानेश्वर आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार मी त्यांना वारंवार नमस्कार करतो. एका मोठ्या प्रेमाने निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करू. आमच्या फळावरचा नियम आहे निवृत्तीनाथ महाराजांचा. त्यानंतर विठोबा रखमाई त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आपण घेऊ. सरळ वरती हात करू. भजनाचे शब्द निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया मोठ्या श्रद्धेने प्रेमाने निवृत्ती राया
पाया पडी जन एक, त्याला काही हेतू नाही, ओळखीचा ते मोठा आहे छोटा आहे निर्हेतू विनाकारण. पण आज जो नमस्कार आहे तो मात्र सहेतुक आहे, कारणासहित आहे. माऊलींना वारंवार नमस्कार का करतात तर नाथराय सांगतात, कारण न पाहे याती कुळाचा विचार बघते करुणाकर आहे. आमच्या यातीचा कुळाचा विचार बिलकुल करत नाही. कोणत्याही भावनेने त्यांना भेटायला गेलो तर मुक्तीच देतात. बलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो, माऊलींचरणी समर्पित करतो. आदरणीय हरिभक्तीपराय श्री गणेशजी महाराज कुलकुंटवार यांनी या ठिकाणी मला बोलावलं. महाराजजी स्वतः टाळ घेऊन उभे आहे. तर सगळे आपण श्रीमद भागवत कथेचे श्रोते, पूर्वी बांधव, माता भगिनी, मयूरजी, रामदास महाराज, दैवाते महाराज, जयेश महाराज, रामदास महाराज, तुळशीदास महाराज, या ठिकाणी पारायण करणारे लातूरकर महाराज, आपण सर्व महाराज मंडळी सगळ्यांना मी जयहरी करतो. शेवटी नाथरायांची जी भावना आहे ती भैरवीमध्ये एका मिनिटात होईल. नाथराय असं म्हणतात की जगाप्रती माऊली कृपाळू असतील, दयाळू असतील, त्यांना जग नमस्कार करत असतील, जगाच्या जातीचा कुळाचा ते विचार करत नसतील. माझं माऊलींचं नातं आता असं आहे की नानाबाई म्हणजे माऊली माझी आई आहे आणि माझ्यासारख्या अनाथाची माऊली ही आई आहे. अभंगाचं शेवटचं जग ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी
La